दंडवत हो। सहाय्य प्रकरण या विषयावरील या ठिकाणी श्रवण करत आहोत। 103 क्रमांकाचं वचन आचाराचं आजच्या या सत्रामध्ये आपण श्रवण करणार आहोत। मागील वचन जे झालेलं आहे ते पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य हे वचन आपण घेतलेलं आहे। तर प्रयत्नपूर्वक त्याग क्रिया केल्या तेत कैसे पा सहाय्य, जे तयाचे भलतैसे दुर्धर ईश्वर धरिती। म्हणजे प्रयत्नपूर्वक जर का क्रिया केली, त्याग केला, तर काय होतं की परमेश्वर कठीणातलं कठीण जे काही अडथळा असेल तो दूर करतात। अधिकार जो आहे तो घडवतात, अनधिकार घालवतात, योग्यता घडवतात, अयोग्यता घालवतात आणि खंती परमेश्वराची जाते आणि कणव प्रसन्नता जी आहे ती निर्माण होत असते। आणि म्हणून स्वामी सांगतात की आजचं जे वचन आहे ते धर्माची या चाडा रायाची राणी कान ये, वरी पडते आकाश धरी जैल। म्हणजे या ठिकाणी फक्त मागील जो काही त्याग वगैरे सांगितलेला आहे त्याविषयी सहाय्य होतं का, विधीसाठी सहाय्य होतं का, फक्त सांगितलेलं आहे आचरणाविषयी सहाय्य होतं का ना, अनुसरण आहे किंवा त्याग आहे। म्हणजे प्रत्येक गोष्ट जी ईश्वरासाठी म्हणून आपण करतो आणि जी ईश्वराने सांगितलेली आहे ती, म्हणजे या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत बरं का। म्हणजे तो विधी देवाने सांगितलेला पण असला पाहिजे आणि तो विधी आपण देवासाठीच करणारे पण असलो पाहिजे। अशा दोन्ही गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळेला परमेश्वराचं सहाय्य होत असतं। आणि हे जे काही वचन आहे ते स्वामींनी निरूपण केलेलं आहे, रामाईचं आहे। त्या प्रकरणारूप स्वामींनी, प्रकरणाच्या अनुरूप स्वामींनी त्या वचनाचं निरूपण केलेलं आहे। रामाईसांनी काय केलेलं आहे की स्वामींना एक नारळाचा गोळा दिलेला आहे, त्याच्यामध्ये साखर भरून दिलेली होती। स्वामींनी तो भक्तजनांना तो सगळ्यांना दाखवला, हातात दिला, विचारलं की हे कसलं फळ आहे वगैरे काय। तेव्हा प्रत्येकजण काही ना काही उत्तर द्यायला लागलं। कोणी म्हटलं आम्हाला माहिती नाही, हे नवीनच बघितलं आम्ही वगैरे। आणि मग पाठक आहेत तिथे, त्यांनी पण तो हातामध्ये घेतला आणि ते म्हणतात हे होईल कवणा एका वृक्षाचे फळ, हे फळ मात्र आहे। म्हणजे असं उत्तर दिलं। आम्ही विचारलं तर हे वचन कशातलं आहे, ते म्हणाले सूत्रपाठातलं आहे। आता ते सगळे वचन सूत्रपाठातलंच आहे, परंतु आचारातलं आहे का विचारातलं आहे वगैरे। म्हणजे असं उत्तर देणारे पण खूप लोक असतात बघा। तुम्ही कुठे राहता, आम्ही घरी राहतो। हो, परंतु ते समज सगळे लोक घरीच राहतात, पण नेमकं राहता कुठे, नेमका परिचय काय किंवा पत्ता काय वगैरे असं आपण, तर ते उत्तर अशा पद्धतीने दिले जातात। तसे पाठक येते म्हणतात की हे कुठल्या तरी वृक्षाचं फळ मात्र आहे। तर स्वामी म्हणतात की पाठा काही पाठा म्हणजे आद्यंत सर्वज्ञच आहे, याला सगळंच माहिती आहे। असं सर्व सांगितल्या झाल्यानंतर मग स्वामींनी सांगितलं की या नारळाचा गोळा आहे, ते म्हणाले काळा कसं काय, तर ते म्हणाले, स्वामी म्हणाले की ते वरचं जो काही काळेपणा आहे त्या गोळ्याच्या वरचा तो घासून काढला आणि तो आता आतमधला जो रंग आहे सफेद तो दिसतो आहे। मग हा जड कसा ना, याच्यामध्ये साखर भरलेली आहे। मग कसं काय भरली, त्याला तर तोंड तर दिसत नाही ना, ते तोंड जे आहे ते त्याला डोळा असतो, त्याच्यामधनं ते साखर भरलेली आहे आणि मग ते तोंड आहे ते कशाने तरी ते बरोबर ते बुजवून टाकलेलं आहे। आणि मग स्वामींनी ते जे काही तोंड आहे ते फोडायला लावलं आणि श्रीकरीची करांगोळीची नि नखे करुनी। म्हणजे एक तर स्वामींचा श्रीकर आहे, याच्यामध्ये श्रीकराची करांगोळी आहे आणि करांगोळीचं नख आहे। म्हणजे श्रीकराची लीळा आठवायची असेल तरी सुद्धा, कारण की एका श्रीकरामध्ये स्वामींनी तो नारळ धरलेला आहे आणि दुसऱ्या श्रीकराने आता श्रीकराचं करांगोळीची लीळा आणि श्रीकराच्या करांगोळीच्या नखाची लीळा जर का आठवायची असेल तर ही लीळा आपल्याला आठवता येते।
आणि स्वामींनी ते डांबीर म्हणजे त्याला जे झाकण लावलेलं आहे, बूथ सारखं केलेलं आहे, ते उघडलं. बाईसांकडनं एक भांडं मागवलं आणि पाली मांड्यावरी साखर रिचविली आणि ते उलटं केलं स्वामींनी. त्याच्यातनं ते साखर आणि ते काही पाणी असेल आतमध्ये नारळाचं ते सगळं खाली आलेलं आहे, म्हणजे त्या भांड्यामध्ये रिचवलं गेलं. स्वामी म्हणतात, बाई वाटा, आता हे प्रसाद वाटा सगळ्यांना. मग बाईसी वाटिले गोसावी प्रसाद केला अवघ्या दिधला, आणि सगळ्यांना ते दिल्या गेलेलं आहे. आता याचं आश्चर्य रामाईसांना झालं की स्वामींना कसं माहिती. जसं आपण सर्वसामान्य आहोत आणि एखाद्याने जर का ते सांगितलं आपल्याला, एखादं काही आपल्याच मनातलं बरोबर सांगितलं, तर आपण म्हणतो तुम्हाला कसं काय माहिती. जसं आता कधी कधी कोणी फोन केला, ते दंडवत म्हटले की मी आधी सांगतो हो जेवलो, म्हणजे ते विचारणारच असतात की जेवले का. मग ते म्हणतात तुम्हाला कसं काय कळलं, आम्ही हेच विचारणार आहोत. म्हणजे आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. आपल्या मनातलं जर का कोणी बरोबर ओळखलं किंवा सांगितलं वगैरे, तर आपल्याला आश्चर्य वाटतं. आता इथे कोण आहेत, सर्वज्ञ आहेत, स्वामी परमेश्वर आहेत, हे सगळं जाणतात. परंतु हे आपल्याला आता आश्चर्य का वाटतं. स्वामी म्हणतात, बाई पोरे अन्य वार्ता करतायत बरं का, उंच मठामध्ये स्वामी राजमठामध्ये निघून आलेले आहेत. बाईसा विचारतात, बाबा केवी जाणती, देवा तुम्हाला कसं काय माहिती. म्हणजे आपण सर्वसामान्य प्रकारे जेव्हा असतो ना, तेव्हा आपल्याला हे असं लक्षात येत नाही पटकन की, किंवा जर का कोणी कोणाच्या मनातलं असं बोललं तर एकदम आश्चर्य वाटतं की त्यांना कसं काय कळलं बरं. असं बरोबर त्या ठिकाणी काय होत असतं की आपल्याला, आपण सर्वसामान्य असल्यामुळे आपल्याला आश्चर्य होतं. आत्ता आपल्याला माहिती आहे की स्वामी परमेश्वर आहेत, म्हणून आपल्याला वाटतं की देवाला सगळं माहिती आहे. तरी सुद्धा जर का स्वतः प्रत्यक्ष देव कधी येऊन जर का त्यांनी काही आपल्याला विचारलं की तुम्ही अमके अमके आहात ना, तर आपण त्यांना विचारू तुम्हाला कसं काय माहिती. कारण की आपल्याला त्यावेळी हे परमेश्वर आहेत अशी पुरेपूर जाणीव तर असते, परंतु त्यावेळेला आपण सर्वसामान्य पद्धतीने देवाकडे बघत असतो आणि म्हणून आपल्याला तसं वाटतं है ना. आपल्याला वाटतं की लोक जसं पैसे दिल्याशिवाय काम करत नाही, तशा पद्धतीने देवसुद्धा काहीतरी दिल्याशिवाय आपलं काम करणार नाहीत. ही देवाविषयीची पण भावना आपण तशी धरून ठेवलेली आहे. परंतु स्वामी म्हणतात, येथ तैसे काही न लगे, म्हणजे त्या माळ्याला स्वामींनी जिवंत केलं आणि त्याचे जे नातलग आहेत ते आले स्वामींकडे. येथ काही तेला तुपाची वाती लागेल का, काही मोबदला द्यावा लागेल का, तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलं, आमच्या माणसाला जिवंत केलं. स्वामी म्हणतात, येथ तैसे काही न लगे, देवाला त्याची काहीही घेणं देणं नाही. तुमच्या वस्तूंसाठी देवाने ते केलंय का, त्या व्यक्तीला जिवंत केलेलं आहे का, नाही. आपण एकमेकांची कामं करतो, त्यामागे काही ना काही मोबदल्याची अपेक्षा असते किंवा व्यवहाराचा काही भाग असतो, किंवा त्यांनी आपल्याला मागे मदत केली आहे की पुढे त्यांची मदत लागणार आहे, असं कुठला तरी हेतू पुरस्कर सगळे कार्य आपण करत असतो. आणि आपण जेव्हा एका धर्माचे लोक एकत्र होतो तेव्हा त्यावेळेला आपल्यामध्ये कुठलाही हेतू नसतो, हे आपल्या धर्माचे म्हणून आपण त्यांची मदत करतो. त्याच्या बाबतीत कुठलाही मोबदला आपण त्याच्याकडे मागत नसतो की अपेक्षित ठेवत नसतो. म्हणजे धर्माचा भाग आला. धर्मियांकडनं जर का आपण ही अपेक्षा ठेवत नाही, तर ज्यांचा हा धर्म आहे ते आपल्याकडनं काही अपेक्षा ठेवतील का. हे सकळ ही देवाचे मा देव देतील ते आपलं जे आहे, आपल्याकडे जे धर्मयुक्त आहे सगळं काय, हे सगळं देवानीच आपल्याला दिलेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे ना. जसं तुमच्याकडे कोणी साधू आले, मग तुमच्या घरातले सगळेजण विधी करतात, तुमचा मुलगा मुलगी पण दक्षिणा लावतात. त्यांनी ते पैसे कुठून आणलेले आहेत, ते तर शिकतात, शाळेत आहेत, ते त्यांना पैसे कोणी दिले, आई वडिलांनीच दिले. हे घे पैसे बाबांना. म्हणजे ते द्रव्य हे सगळं देवाचे मा देव देतील ते आपले. आपले आई वडील कोण आहेत, परमेश्वर आहेत. परमेश्वरच आपल्याला देतात. आता आपण परत परमेश्वराला तेच द्यायचं का, नाही. आता परमेश्वराला काय द्यायचं, आई वडील मुलाला जर का काही देतात तर त्या बदली काय मागतात, अभ्यास करायचा बरं का, पहिला नंबर आला पाहिजे, इतके टक्के मिळाले पाहिजेत. म्हणजे देतात वेगळं आणि अपेक्षा वेगळी ठेवतात आई वडील. तसं देव आपल्याला देतात वेगळं आणि अपेक्षा मात्र वेगळी ठेवतात. आपल्याला त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्याच पूर्ण करायच्या आहेत.
परमेश्वराने जे सांगितलेलं आहे. म्हणून स्वामी म्हणतात येथ तैसे काही न लगे, म्हणजे आम्हाला त्या गोष्टी नको. तेलाची तुपाची, तुम्हाला कोणी येऊन सांगेल नुसतं तेलाचा दिवा जाळता तुपाचा दिवा जाळत जा. आपण तूप खातो आणि देवाला तूप नाही. आता देवाला तूप जाळून द्यायचं का वाढून द्यायचंय? कसं देणार? देवाला तूप खाऊ घालायचं आपल्याला, जाळून खाऊ घालणार का आपण? नाही. मी तर सांगत असतो तूप जी गोष्ट आहे, पदार्थ आहे, उत्तम पदार्थ आहे, तेलापेक्षा पण उत्तम आहे. तो जाळून वाया घालवू नका, तो उलट जमवा. एखाद्या अशक्त साधूंना मार्गात नेऊन द्या, ते उपयोगी त्यांना सांगा हे खा तुम्ही, जाळू नका. तूप हे खाण्याचा पदार्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपली क्रिया उत्तम असली पाहिजे. पण ती कधी उत्तम होईल? जेव्हा तुम्ही दिलेला पदार्थ उपयोगी जाणार आहे, तो उपयोगी जात असेल तर ती क्रिया उत्तम ठरत असते. आणि म्हणून इथे त्यांना आश्चर्य झालं की देवाला कसं काय कळलं बरं की हे फळ असं असं आहे म्हणून. आणि मग रामाईसा स्वामींना म्हणतात, जीजी गोसावी मज आपण्यापाशी राहू द्यावे, तुम्ही मला तुमच्याजवळ राहायचं आहे. आपल्याला होतं ना एखाद्या मार्गात गेलं की असं वाटतं इथेच थांबून जावं. आता मुळामध्ये म्हणजे कसं होतं की आपण इथे प्रपंचामध्ये असतो तो खूप मानसिक त्रास असतो आपल्याला, तो जाणवत नाही, कारण की इथे आपलेपणाने आपण ते करतो म्हणून आपल्याला कळत नाही. जसं माझं निरीक्षण आहे, आपण खूप वेळ उभे उभे असतो तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपले पाय दुखत आहेत. जेव्हा तुम्ही सगळे कामं आटवून जेव्हा खाली बसता तेव्हा तुम्हाला कळतं की आपले पाय दुखतात बरं का. तसं प्रपंचात असल्यानंतर हे दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता हे वचन आपल्याला कळणारच नाही. परंतु जेव्हा आपण मार्गात जाऊ तेव्हा कळतं की प्रपंच कसं दुःखरूप आहे, अनित्य सुद्धा आहे आणि पापमूळ सुद्धा आहे. हे मार्गात गेल्यावर कळतं. आणि मग तेवढ्या वेळेला आपल्याला वाटतं की आता घरी जायचं नाही. आणि नेमकी कोणाची तरी दीक्षा असते, आपण माझी दीक्षा लगेच करून टाका आणि लगेच आपण दीक्षा घेऊन घेतो. एका विशिष्ट वेळाने 15 दिवसांनी, महिन्याने टेम्परेचर आपलं एकदा आलं की मग घरची आठवण यायला लागते. मग असं वाटतं उगाच घाई केली बरं का आपण. म्हणजे परत आपल्या मनामध्ये बदल होतो. एखाद्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर पडला तर ते लगेच तो प्रभाव आपल्याला काय करतो, त्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाला कडे आपल्याला आकर्षित करत असतो आणि ती गोष्ट आपल्याला त्यावेळेला हवीशी वाटत असते. लहान मुलांना असं नाही, दुसऱ्या मुला जर का लाडू मिळाला तर मला पण लाडू पाहिजे, ह्याला खायचा नसतो पण त्याला दिला तर मला पण पाहिजे, मग त्याला तो लाडू द्या. मग त्या लाडूने थोड्या वेळाने तो काय करतो, खेळत राहतो आणि त्याला तो खायचा नसतो. तशा पद्धतीने कधी कधी जो त्याग आहे तो कसा झाला पाहिजे, भावनिकतेने नाही झाला पाहिजे. कुणीतरी त्याग केला म्हणून आपण त्याग करायचा तसा नको. कारण की ते त्याग करणाऱ्यांची जी यादी आहे ती जवळ 30-35 पर्यंत आहे. वांबोरीला जे चिंतन झालेलं आहे त्या चिंतनामध्ये निर्णय असतात प्रतिवर्षी, त्याच्यामध्ये अनुसरण घेणारे लोक किती आहेत आणि कशा कशा पद्धतीने घेणारे आहेत. ज्ञानयुक्त अनुसरण घेणारे भटोवासान उपलक्षणे, त्याच्यानंतर माहिमभटा उपलक्षणे जीव तुम्हाला क्वचितच भेटणार. त्याच्यामध्ये देखोवेखी आहे, त्यांचं अनुसरण झालं म्हणून माझं, आम्ही एका मंडळात होतो म्हणून त्यांचं झालं म्हणून मी पण घेत आहे असंही नको. किंवा परंपरेने आमच्या घरात कोण ना कोण दीक्षा घेतं म्हणून दीक्षा घ्यायचं असंही नको. किंवा बाल भिक्षुक म्हणून सुद्धा घेतल्या जाते दीक्षा. आता मार्गात असं लहानपणापासून काय करायचं, घ्या दीक्षा. म्हणजे अज्ञानपूर्वक किंवा काही अशा गोष्टींमुळे अनुसरण घेणारे, दीक्षा घेणारे, वेश परिवर्तन करणारे अनेक लोक आहेत. परंतु अनुसरण कसं असलं पाहिजे, ज्ञानयुक्त आणि पुरेपूर विचार करून सगळ्या गोष्टी असतात है ना. एखादं तुम्ही लोन काढता तेव्हा तुम्ही पूर्ण विचार करता की नाही, नोकरी किती आहे आणि किती दिवसात फेडायचं आहे, आणि ते जमणार आहे का फेडायला, आपल्याला नाही जमलं तर मग काय करायचं, हे सगळ्या बाजू तपासून तुम्ही ते कर्ज काढत असता. तशा पद्धतीने अनुसरायचं आहे. म्हणजे आपलं काय अनुसरलं का मार्गात राहिलं, आपलं जोळी घेतली की झालं, असं नाही आहे. देवाने सांगितलेले ईश्वर प्राप्तीची अस्तिपरी एक वेगळी आहे आणि मार्गात राहायची एक अस्तिपरी वेगळी आहे बरं का. मार्गात जर का तुम्ही राहू शकलात तर तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकण्याची क्षमता तुमच्यामध्ये तयार होऊ शकते बरं का. आपण म्हटलं आम्हाला मार्गात नाही जमणार तर मग अवघड आहे. का नाही जमणार,
कारण की तिथले नियम आम्हाला जमत नाही वगैरे वगैरे इत्यादी गोष्टी असतात काही. परंतु त्या सगळ्या नकारात्मक गोष्टीमध्ये सकारात्मकपणे आपण तिथे राहता आलं पाहिजे, तर आपला प्रवास सुरू होणार आहे. जे फौजमध्ये जातात ना, त्यांचा प्रवास का सोपा असतो का? सगळ्यात सुरुवातच कठीण पद्धतीने होत असते तिकडे त्या ठिकाणी. आणि म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की परमेश्वराला अशा कुठल्याही गोष्टी लागत नसतात आणि ईश्वराचं कुठलाही विधी स्वीकारताना तो विचारपूर्वक स्वीकारायचा. कालच्या टीकेमध्ये आपण बघितलं, जेवेळीचा विधी तेवेळी लगेच करायचा, निर्णय घेऊन टाकायचा, वेळ लावायचा नाही. आज मी सांगतोय विचारपूर्वक स्वीकारायचा विधी, म्हणजे दोन्ही ताळमेळ आपले असले पाहिजेत. बदाम खायचेच आहेत, पण किती खायचे याचं पण प्रमाण आहे. ते चांगलेच आहेत, परंतु ते जास्त चांगले नाहीत. मग तिथे विचार आला पाहिजे. म्हणजे आपला सर्व विधी जो आहे, विचार, ज्ञान, विवेकपूर्वक आपण तो सगळा केला. निश्चय करायचा, लगेच करायचा. भट्टोबासांनी लगेच केला विचार, लगेच निर्णय घेतला. म्हणजे जोही निर्णय घ्याल तो सुद्धा परत पक्का असला पाहिजे. परत मागे येण्याचा भाव नसला पाहिजे. परत मळवत त्याग, किंवा जसं तो सांगितलेला आहे, मळत त्याग सांगितलेला आहे की थोडंसं मागे वळून बघतो तो जीव, तसंही बघायचं नाही. मळवत त्याग, एकदा त्याग केला की परत मागे बघायचं नाही. आणि ते म्हणतात की जी जी मज आपण्यापाशी राहू द्यावे. प्रभाव पडला एकदम स्वामींचा. स्वामी म्हणतात, येथ कवणाही असो नेदीजे. इथे आम्ही कुणालाही ठेवत नाही बरं का. आता जर का मार्गात आम्हाला काही लोक विचारतात की मला आश्रमात थांबता येईल का 8 दिवस आम्हाला, कशासाठी काय, मग आम्ही तिकडे जर का सांगितलं त्यांना की ह्यांना फोन करा, मग ते चौकशी करतात कशासाठी राहायचं आहे, अभ्यास करायचा आहे काय, पुढे काय करायचं आहे का तुम्हाला, की उगाच आपलं थोडंसं राहायचं म्हणून राहायचं आहे. म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे, एवढे प्रश्न केल्यानंतर कुठल्या तरी प्रश्नामध्ये तो जीव सापडतो की कशासाठी तो राहणार आहे हे लक्षात येतं. मग तो त्याग आहे का सहजच यायचा आहे, त्याच्यावरून त्यांनी यावं की न यावं हे ते लोक ठरवतात. इथे कुणालाही असू देत नाही. कारण की काय होऊ शकतं की त्या एखादा जीव, आता आपणच गेलो 8 दिवस एखाद्या मार्गात, प्रभाव आहे आपला आपल्यावर त्या मार्गाचा, आणि 8 दिवसात तुम्ही एखादी चूक बघितल्यानंतर काय होतं, तुम्ही घरी काय घेऊन येता, चूकच घेऊन येता की ते मार्गात असं चालतं तसं चालतं, तसं चालतं तसं चालतं. आणि माझं म्हणणं आहे की एखाद्या गोष्टीचा जर का तुम्ही ज्ञानयुक्त संपर्क करत असाल तर तुमच्यामध्ये कुठलाही दोष येणार नाही. अज्ञानयुक्त संपर्क जर का करत असाल तर तुमच्यामध्ये दोष येणार. तुम्ही इथे जर का सेवा करत असाल मार्गामध्ये तर तुम्हाला कोणाचे दोष दिसणार नाहीत. आणि तुम्ही एकाच ठिकाणी बसून आहात तर जेवढे 10 लोक फिरतायत तुमच्यासमोर मार्गातले, तेवढ्या सगळ्यांचे दोष दिसायला लागतात आपल्याला, का आपण रिकामे बसलेलो असतो. आता माझं एक चिंतन आहे की आपला चेहरा आपल्याला आरशात चांगला दिसतो की नाही. तुम्ही तुमचा चेहरा 15 मिनिटं आरशात बघत राहा, तुम्हाला असं वाटायला लागेल की आपलं नाक खूपच छोटं आहे बरं का, किंवा खूपच मोठं आहे, असं आपल्यालाच आपले दोष दिसायला लागतात. एखादी व्यक्ती किंवा पदार्थ आपल्या जास्त संपर्कात आले की आपल्याला ते दोष दिसायला लागतात बरं का. हा असं स्वभाव आहे आपला. म्हणून जर का तुम्ही ज्ञानयुक्त जर का संपर्क करत असाल मार्गामध्ये, मग मात्र तुम्हाला दोष दिसतील. पण कुणाचे दिसतील? दुसऱ्यांचे नाही दिसणार, स्वतःचे दिसतील. तर ते किती सेवादास्य करतात, तसं सेवा आपण नाही करू शकत. आमच्या संवत्सरला मार्गात असे 2-3 लोक असे होते, म्हणजे किडकिडीत असे बारीक, परंतु जर का सेवा करायला लागले ना ते, तर सलग 2-2, 3-3 तास खणायचं वगैरे हे ते, म्हणजे ही क्षमता त्यांच्यामध्ये होती. मग मी बघायचो की म्हणजे ह्यांच्याकडे तो अधिकार आहे. एखादी व्यक्ती चर्चा करणारी असते, आपल्याला वाटतं की बाबा ह्यांचा तो अधिकार आहे बरं का. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे आपल्यात काय गुण आहेत, पेक्षा आपल्यापेक्षाही इतरांमध्ये कितीतरी गुण आहेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून इथे स्वामी म्हणतात, कवणाही असो नेदीजे. म्हणजे मार्गात राहणारा जो व्यक्ती आहे, देवाकडे राहणारा जो व्यक्ती आहे, तो कसा पाहिजे, परिपक्व असला पाहिजे. सर्व पद्धतीने सर्व बाबतीतली विषय व्यवस्था त्याला करता आली पाहिजे, है ना. एक जण म्हणाले की काय ते मार्गातली मुलं एवढी मस्ती करतात, लहान लहान शाळेतले ते,
म्हटलं का बरं, तुमचे नातू नाही करत का मस्ती? तुमचे नातू देवासारखे बसलेले असतात का? परंतु ते जे ज्यांना आपण नावं ठेवतो तेच मार्गातले लहान लहान पोरं मस्ती करणारे, उद्याचे अधिकरण असू शकतात, त्यातले एखादे स्मरणनिष्ठ असू शकतात, त्यातले एखादे आटन विजनादी करणारे असू शकतात, त्यातले एखादे ज्ञान प्रबोधन करणारे असू शकतात. आपल्याला माहिती नाहीये ती व्यक्ती कोण असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने परिपक्व आपण असू तरच आपण त्या ठिकाणी जाणं योग्य ठरतं. नाहीतर काय होईल, वाराणसी की जे ते काही फेडावे नाही का असं होऊन जाईल. इथे आपण दोष करायचे तर मार्गात सेवा दास्य करून ते नासू शकतो, पण मार्गातच जर का आपण दोष जोडले तर काय होईल? कुणीतरी म्हणालं की ते मार्गामध्ये माझ्यापेक्षा वयाने लहान असलेले मला शिकवतात. मी म्हटलं मार्गातला लहान पोरगा असतो ना, त्याचं सुद्धा आता आम्ही मार्गात गेलो तर आम्ही त्या लहान पोरांना विचारतो, गुरुजींना भेटता येईल का आता? ते म्हण नाही भेटता येणार, आता वेळ नाहीये. ऐकावं लागतं आम्हाला त्याचं. का तर तो मार्गातला, त्याला सगळं माहिती आहे. तो सांगतो देवपूजेला इथे बसू नका, इथून बसा, इथे हात सोळे करा, तिथे नका करू. म्हणजे तो लहान मुलगा जरी असला तरी तो मार्गातला आहे, तर त्याची एक अधिकार त्याचा एक वेगळा आहे, त्याचं एक ज्ञान तिथल्या अनुसार एक वेगळं आहे. म्हणून तिथे मात्र गेल्यानंतर मी मोठा मी छोटा असा भाव तिथेही जाऊन आपण करणार तर ते योग्य नाही. आणि म्हणून असे जर का दोष असतील आणि आवड नसेल, मुळात म्हणजे मार्गात राहण्याची काय असली पाहिजे? आवड असली पाहिजे. देवाकडे जाण्याची आवड असली पाहिजे. ईश्वराचा प्रत्येक विधी करण्याची एक आवड असली पाहिजे. सवयीचा भाग नसला पाहिजे. त्याच्यामध्ये सवय आणि आवड दोन्हीची मिश्रता असली पाहिजे. दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. आणि म्हणून स्वामी म्हणतात की इथे कुणालाही आम्ही ठेवत नाहीत. मग वचिष्ठ देवा ते म्हणितले, म्हणजे वचिष्ठ देव तिथे आहेत, त्यांना त्या रामायसा म्हणतात, वचिष्ठ देव हो गोसाव्या ते विनवा का, मी गोसाव्यांपाशी राहील. तुम्ही स्वामींना विनंती करा, मी स्वामींच्या सन्निधानी राहणार आहे. मग वचिष्ठ देव स्वामींना विनंती करतात, जीजी हे रामायसे निकी श्रेष्ठे संभावनिके. ही निकी आहे म्हणजे चांगली आहे, श्रेष्ठ आहे म्हणजे जाती कुळामध्ये पण चांगली आहे, आणि संभावनिके म्हणजे द्रव्य प्राप्ती वगैरे सुद्धा यांच्याकडे चांगली आहे. म्हणजे आपल्याला खूप लोकांना असं वाटतं बरं का, मार्गामध्ये असं ठेवताना पैसे वगैरे घेतात, असं एक काही अंशी हे झालेलं आहे, प्रसार झालेला आहे. परंतु त्यांना एखाद्या 2 ठिकाणी तसा अनुभव आला असेल, पण असं काही नसतं बरं का, की तुम्ही एवढे पैसे द्या मग आम्ही तुम्हाला ठेवू, असं नसतं. परंतु मात्र आपण प्रपंच करून जात असू तर आपल्या शेवटच्या दवाखान्याचा खर्च आपल्याकडे असला पाहिजे. सगळा खर्च ते नाही करू शकत. तुम्हाला माहिती आहे, दवाखान्यात जर का एकदा आपण गेलो, ॲडमिट झालो तर 2-3 लाख रुपये तर होतच की नाही, तिथलं बिल वगैरे जे काय असेल. तर येणे उपलक्षणे आपण कुणावरही अवलंबून राहायचं नाही, आणि कुणाला आपल्यामुळे आर्थिक किंवा कसाही त्रास होता कामा नये याची काळजी आपण घ्यायची आहे. असे अनेक ठिकाणं मी बघितलेले आहेत, तिथे अनुसरण घेतलं. मी त्यांना विचारलं की तुमच्याकडनं काही यांनी घेतलं का काही? ते म्हणे नाही, काहीच नाही. ते म्हणाले तुमच्याकडे असू दे दुखण्या खुपण्याला, तो खर्च मार्ग करेल नाही करेल म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला असं वाटतं. म्हणून इथे त्यांनी ते सांगितले, संभावनिके आहेत, श्रेष्ठे पण आहेत. आता श्रेष्ठ आणि कनिष्ठाचं पण तसं काही नसतं बरं का. खूप एखाद्या ठिकाणी असेल तुम्हाला बघायला मिळेल, परंतु तसं पाहता आता आपल्यात कोणी जातपात विचारत असेल तर तो त्या व्यक्तीचा दोष आहे. वांचून तर कोणी कोणाला जातपात वगैरे काही विचारता कामा नये आणि विचारत नाही. जो ज्ञानी व्यक्ती आहे, जो जाणकार व्यक्ती आहे, म्हणजे ते श्रेष्ठ आहे का कनिष्ठ याच्याशी काही देवाला घेणं देणं नाही आहे. कदाचित आपल्याला असू शकतं बरं का, आपल्या डोक्यात हे विकल्प भरलेले आहेत. परंतु तुम्ही देवाकडे जर का सांगणार हे श्रेष्ठ जातीचे, तर देवाला श्रेष्ठ जातीचं काय नाही. देवानी सगळ्यांना आपल्याला एकाच ठिकाणाहून उचललेलं आहे ना. तमाम मध्ये होतं, तिथूनच सगळ्यांना आपल्याला इकडे आणलेलं आहे. देवासाठी आम्ही श्रेष्ठ कनिष्ठ जाती परत्वे नाही आहोत. आणि ते सांगतात निकी आहे म्हणजे चांगली आहे. नुसतं स्वभावाने चांगलं असून चालत नाही.
अधिकाराने योग्यतेने पण चांगलं असणं खूप गरजेचं आहे. कधी कधी एखादी व्यक्ती तशी चांगली आहे, परंतु अधिकार त्यांचा जर का प्रसवरूप असेल, हंस राजा होती, चांगलीच व्यक्ती होती, पण स्वामींवर प्रसवरूप पद्धतीने ते बोलत आहेत, तर मग त्या ठिकाणी परमेश्वर त्या जीवाला स्वतःच ठेवत नाहीत, कारण त्याचा दोष वाढेल म्हणून. तर ते सर्व सांगतात, यासी गोसावी राहो द्यावे. स्वामी म्हणतात, वशिष्ठ देवो, ये तर कवणाही राहो नेदिजे. कवणाही म्हणजे कुणालाही ठेवत नाही बरं, आम्ही कुणालाच ठेवत नाही, म्हणजे कोणीच नाही, स्वामी एकटेच फिरतात असा अर्थ होतो. आणि कुणालाही म्हणजे जे आले ते भरती नसतं. संवत्सरला असं होतं, 200 लोकांच्या पुढे संख्या वाढत नव्हती. 200 लोक झालेत, बाबांकडे ते गणित असायचं सगळं, बस नाही म्हणजे नाही. म्हणजे त्या ठिकाणी मी त्या दिवशी सांगितलं ना, की म्हणजे ज्या व्यक्तीला ठेवायचं आहे त्या व्यक्तीला सुद्धा ठेवताना त्या सगळ्या गोष्टी तपासूनच ते ठेवल्या जाणार आहे. तशा पद्धतीने स्वामी सांगतात, येत कवणाही राहो नेदिजे. जीजी यासी कवणाची आया बंधनी आक्षेपता नाही. ये स्वतंत्र आहे, म्हणजे घरचं वगैरे कुठलं बंधन नाही आहे त्यांना, हे स्वतंत्र आहेत. हे म्हणजे यांचा निर्णय हे स्वतः घेऊ शकतात. यांच्या घरच्यांचं कुठल्या कोणाचं येणं जाणं होणार नाही, त्रास होणार नाही. स्वामी म्हणतात, तैसे काही वचिष्ठ देव हो. धर्माची या चाडा रायाची राणी, कान येवरी पडते आकाश धरी जैल. ते म्हणतात, ह्या गोष्टी आम्हाला सांगू नका की त्यांना कोणाचं बंधन नाही आहे, की ते स्वतंत्र आहेत वगैरे वगैरे. इथे असं असतं की स्वतंत्रता जी असते ती आपल्या, किंवा परतंत्रता ती जी असते, ती परतंत्रता ही आपणच जोडलेली असते म्हणण्यापेक्षा अजून थोडंसं पुढे जाऊन म्हणणे की आपण ती लावून घेतलेली असते. बरोबर, जोडणे हा प्रकार वेगळा जो नशिबातच आहे, आणि एक लावून घेणे आहे. जसं ते मुलगा आला तर मग ते त्याला वाढावं लागतं ना, म्हणून मग तो नेमका 4ला येतो, म्हणून मी निरूपणाला येत नाही. मग त्याला वाढून घ्यायला लावून नाही, त्याला नाही जमत वाढायला. म्हणजे हे काय झालं, आपण परतंत्रता तयार केली. तो वाढून घेत असेल, नाही नाही मीच वाढणार, मी वाढून देणार, त्याला त्याचं कार्य करू द्या, स्वतंत्र करा. प्रत्येक व्यक्तीला घरातल्या स्वावलंबी करा, त्याला परावलंबी ठेवू नका. आणि त्याला जर का तुम्ही परावलंबी केले तर तुम्ही परतंत्र होता, आणि त्याला स्वावलंबी केलं तर तुम्ही स्वतंत्र होता. तो सगळं स्वतःची कामं स्वतः करतो. आमच्याकडे तो पवन आहे, तो सगळी स्वतःची कामं स्वतः करत असतो बरं. म्हणजे त्याची बहुतांशी कामं आम्हाला करायला लागत नाही. तो त्याचं गरम पाणी तो पिऊन घेतो, त्याचं आंघोळीचं गरम पाणी तो स्वतः ठेवतो, त्याच्या कपड्यांना शाळेच्या तो इस्त्री तो स्वतः करतो. तो त्याची कामं करून आमची पण कामं करतो. तो स्वतंत्र आहे, म्हणजे तो असल्यानंतर आम्हाला त्याचं काही बंधन नसतं आता. इत्यादी प्रकारे आपला स्वतंत्रता जी आहे ती आपण जोडायची आहे, आणि परतंत्रता ही लावून घ्यायची नाही. आणि म्हणून आपण अनेक हे गोष्टी आहेत नाही, मला जावंच लागणार, नाही गेले नाही नाही मी गेल्याशिवाय जमणारच नाही. ते नका जाऊन बघू बरं, सगळे कार्य तिकडे होतात. तुम्हाला फक्त ते नंतर 2 दिवसांनी फोन करून विचारतात तुम्ही का नव्हते आले म्हणून. कार्यक्रमात ते असं नाही की तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम सुरूच होणार नाही, असं कधीच होत नसतं. म्हणून स्वतंत्र आपण व्हायचं असतं. स्वामी सांगतात की बाबा, ते म्हणतात की बाबा हे स्वतंत्र आहे, तर स्वामी सांगतात इथे स्वतंत्रता जी आहे म्हणजे ती नातलगांची स्वतंत्रता आणि परतंत्रता घेणं नाही. इथे काय असलं पाहिजे, धर्माची चाडा रायाची राणी, का नये धर्माची चाड जर का असेल तर राजाची राणी का येणार नाही बरं. त्या आदंडीनाथाची गोष्ट स्वामींनी सांगितलेली आहे. राजा क्षेपनिकाचा तो शिष्य आहे, आणि राणी जी आहे ती नाथपंथीचा उपदेश तिने घेतलाय आदंडीनाथांकडनं. आणि मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्या जो काही बगीचा आहे वगैरे, तिथून त्या राणीच्या दासीने काही फुलं फळं, त्या काळातली नसलेली फुलं, पुढच्या काळात असतील, पुढच्या ऋतूतली किंवा मागच्या ऋतूतली ती फळं फुलं तिने आणली. ती म्हणे ही फळं फुलं या ऋतूत कशी काय आली. ते म्हणे या ऋतूत नसतातच ही, पण ते आपल्या बागेमध्ये कोणीतरी आलेले आहेत,
त्यांनी ते तपश्चर्या वगैरे सुरू आहे, ते आल्यापासून हे सगळं फुललंय, भरून आलेलं आहे. कोण आहेत ते वगैरे. मग ते राणी जाते आणि खरोखरच ते आल्यामुळे ते सर्व रान जे आहे ते सगळं भरून आलेलं आहे. आणि ते राणीने त्यांचा उपदेश घेतला, ती त्यांची भक्ती करायला लागली. राजाचे जे गुरु आहेत ते म्हणाले की तुझी राणी तर अमक्या अमक्याची भक्ती करते, तू एका घरामध्ये 2 देव ठेवलेले आहेस वगैरे वगैरे, असं तसं. राजामध्ये नाही, ती तर हीच भक्ती. ते म्हणे नाही, विचारा. आणि मग राजाला कळतं आणि दुसऱ्या दिवशी राजा मग तिने पूजेला जाऊ नये म्हणून सगळीकडे पहारा देऊन ठेवतो आणि सांगतो की राणीला पण सांगतो की जायचं नाही, गेलास तर शिरच्छेद केल्या जाईल. आणि सैनिकांनाही सांगितलं, ती जर का पूजेला निघाली तर सरळ शिरच्छेद करून टाकायचा तिचा, राणीचा. आणि मग दुसऱ्या दिवशी ते दासीला पाठवते, राणीने विचारते असं अशी परिस्थिती आहे तर मला यायला जमेल का. ते म्हणे या, तुम्हाला काही होणार नाही. आता आपल्या गुरूंनी जर का सांगितलं तर आपण खरोखर लगेच ऐकतो का, लगेच ते पालनामध्ये आणतो का, नाही आणणार आपण. म्हणजे तेवढा विश्वास पण असावा लागतो. जसं मी ते 45 वर्ष सांगतो, तर आपेगावचा जो आहे त्याच्यावर काही आळूंचा आला, त्याला अख्खं गाव मारायला आलं. तो स्वामींकडे त्या नदीतनं उडी मारली आणि ते पोहत स्वामींकडे आला. आणि स्वामी त्यांना विचारतात की तुमच्याकडे कुदळी पावडा आहे का. म्हणजे आहे पण घरी आहे. स्वामी म्हणतात घेऊन या. घेऊन आलो असतो पण असं आहे, गाव मला मारायला निघालेला आहे. स्वामी म्हणतात तुम्ही जा, काही होणार नाही. आणि लगेच तो येतो. किती विश्वास स्वामींवर त्यांनी ठेवला. आपण येऊ का असं. लगेच देवाने सांगितलं म्हणून लगेच आपण साप, आपल्याला तर ती लीळा आवडते भरपूर, नाथोबा साप पकडायला गेले पण खरोखर साप निघाला आणि स्वामींनी सांगितलं जा पकडा. आपण पकडू का, नाही पकडणार आपण. म्हणजे देवावर तेवढा विश्वास ठेवावा लागतो. आणि त्या व्यक्तीने तो ठेवला. तसंच राणीनी पण ठेवला. राणी निघाली पूजा साहित्य घेऊन, शिरच्छेद होणार आहे राणीचा, तरी सुद्धा राणी निघाली आणि ती गेली, पूजन वगैरे करून आली. आणि मग राजा संध्याकाळी जेव्हा आला सगळं राजदरबार आटपून, आणि मग तिला टोचून म्हणतो काय मग आज गेले नाही पूजेला तुम्ही. हे काय जाऊन आली, हे काय पूजन वगैरे प्रसाद आणलेला आहे. म्हणजे असं कसं काय, तू खोटं बोलतेस. ती म्हणे तुम्ही आमक्या ठिकाणी आमका पहारी ठेवलाय, तमक्या ठिकाणी तमका ठेवलाय वगैरे सगळं ती सांगते. मग तो सैनिकांना बोलवत होतो, म्हणे आम्ही शिरच्छेद करण्यासाठी हात उचलला पण परत हात खाली आलाच नाही, शस्त्र चाललंच नाही, ते आमची मती गती सगळं थांबून गेलेली. आणि मग त्या राजाला लक्षात येतं की तो आदंडी वगैरे. स्वामींनी तो संदर्भ घेतलेला आहे आणि तो संदर्भ या वचनामध्ये स्वामींनी या ठिकाणी वाखाणलेला आहे की धर्माची या चाडा रायाची राणी का नाही. ती गुरुच्या चाडेस्तव आवडीस्तव किंवा गुरुच्या पूजन आवडीस्तव ती जर का आलेली आहे तर वर परत पडते आकाश धरी जैल, वर पडते आकाश धरी जैल. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, नाम पडते आकाश धरी. या जगामध्ये दृश्य जगतामध्ये परमेश्वर तर सगळ्यांना व्यापकच आहेत, परंतु आपल्याला सगळ्यात मोठं काय दिसतं बरं, जमीन दिसते. पण जमिनीला पण कोणी व्यापलेलं आहे, पृथ्वी सगळ्यात मोठी आहे पण पृथ्वीला कोणी व्यापले, आकाशाने व्यापलेलं आहे ना. आपल्याला आकाश आणि पृथ्वी दोन्ही दिसतात. आता स्वामींनी सांगितलं की नाम स्मरण जर का तुम्ही करत असाल तर वर पडते आकाश, म्हणजे आकाशा एवढं मोठं काहीच नाही आहे. एवढं जरी मोठं तुमच्या डोक्यावर काही पडणार असेल तर पडते आकाश धरी जेल. कोण, नाम साधना. आता परत काय वेगळं वाचायची गरज आहे का तुम्हाला. संकष्ट वज्र पंजरू, नाशक स्तोत्र, हरण स्तोत्र, भरपूर स्तोत्र. हे तर 3-4 प्रसिद्ध स्तोत्र आहेत. पारायणाच्या स्तोत्रामध्ये भरपूर पारायण आहेत. लोक ते दिवसभर वाचत बसतात. नाम निर्वेद स्तोत्रामध्ये विषय वेगळा आहे, त्याच्यामध्ये दोष वगैरे म्हणजे थोडं ज्ञानयुक्त ते लिहिलेलं आहे. तो सुद्धा पारायणाचा विषय नाही आहे. तो परमेश्वराचं सगळं ज्ञान जे आहे हे त्याचं म्हणजे आपल्याला आकलन झालं पाहिजे आणि त्याचं आचरण देखील झालं पाहिजे. ते आचरणाचा भाग आहे ना. आपण घरामध्ये भाज्या आणतो, रोज त्याचं पारायण करू आपण. त्या भाज्या खाण्याचा विषय आहे. ते जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुमच्या त्या शरीरामध्ये योग्य त्या
कार्य त्याच्यामध्ये होतील. अशा काही गोष्टी आहेत की त्याचा उपयोग घ्यावा लागतो. आपण नुसते विशेष आणून ठेवले, काय उपयोग आहे त्या विशेषांचा? ते विशेष कपाळाला लावावे लागतील, त्या लीळा आठवाव्या लागतील, ही प्रक्रियामध्ये ते आणावं लागेल. तसं प्रत्येक स्वामींनी निर्वेद स्तोत्रामध्ये काय काय जे दिलेलं आहे ते पूर्ण आपल्या आचरणात येऊन, अंतःकरणात येऊन ते आपल्यामध्ये उतरलं पाहिजे आणि आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे, तर मग त्याचा उपयोग आहे त्या सूत्रपाठाचा पण वगैरे सगळ्या गोष्टींचा. आणि स्वामी म्हणतात, वर पडते आकाश धरिजेल परी धर्माची चाड नाही. ते जे म्हणतात ना, आम्हाला राहायचं आपलं राहायचं, आता तिकडे कंटाळा येतो म्हणून इकडं राहायचं. असं काय करायचं घरी? चला आज झोपच येत नाहीये, काय करायचं? कामं सगळे आटोपलेत, मग चला निरोपणाला आज जाऊ. म्हणजे चला मग काय करायचं? चला मार्गामध्ये जाऊन येऊ, फेरफटका मारून येऊ. हरकत नाही. तुम्ही तुमचा रिकामा वेळामध्ये देवाचंच तुम्हाला आठवतं, फक्त त्याच्यामध्ये काय पाहिजे? चाड असली पाहिजे. आवड असेल ना तर अजून छान. म्हणजे त्यातल्या त्यात जे उत्तम होणार आहे ते अतिउत्तम होणार आहे. फक्त काय असेल, तुमची आवड नसेल आणि आवड असेल मध्ये लगेच फरक पडतो बरं का. तुम्ही तोंड वाकडं तिकडं करून जर का सेवा करत असाल, सेवा तर करूनच राहिले 1 तास, पण आतमध्ये आडी आहे मनामध्ये आणि ते नाराजीने ती सेवा चालू आहे, गेली सेवा ती वाया, दोषही लागणार परत. आणि तेच काम तुम्ही करत आहात, फक्त त्याच्यामध्ये अनावडीच्या ठिकाणी आवडी आणली. बघा, तेच काम तुम्ही 1 तास करूनच राहिलेले आहेत सेवा, आणि त्याच्यामध्ये आवडी जर का आली ना तर त्याच्यामध्ये कितीतरी कर्माचे नाश होतात, कर्माचे डोंगरचे डोंगर नासू शकतात. स्वामींनी सांगितलं, स्वानमुखे खीर खा. भट्टोबासांनी कशी खाल्ली? आवडीपूर्वक की अनावडीपूर्वक? आवडीपूर्वक खाल्ली. देवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि जसं सांगितलं तसंच केलं बरं का. लक्षात घ्या, तुम्ही खीर आपण जेव्हा पितो तेव्हा ते आपण ज्या पद्धतीने पितो तर आपल्याला ते तेवढे तशा पद्धतीने घोड घेतले तरच ते आपलं समाधान होतं बरं का. तुम्ही आता श्वानासारखी खीर खाऊन बघा, एवढंच काहीतरी मी सांगतो तुम्हाला, परंतु त्यामध्ये तेवढं अन्न येत नाही जेवढं एका घोटामध्ये येतं ना. तेवढं अन्न तशा पद्धतीने जिभेने खाल्लं तर येत नाही, आपलं समाधानच होणार नाही तसं जर का आपण खाल्लं. खूप वेळा ज्यांना हाताने जेवायची सवय ते जर का चमच्याने खातात ना, त्यांना जेवल्यासारखंच नाही वाटत. जे काला करून खातात ना, त्यांना घास मोडून मोडून खाल्लं तर त्यांना जेवल्यासारखंच नाही वाटत. तशा पद्धतीने भट्टोबासांनी तेवढी खीर खाल्ली, पण कशी खाल्ली? ईश्वराची आज्ञा. टोपभर खीर आहे, म्हणजे 3-4 लोकांची खीर असेल तेवढी खीर तशा पद्धतीने खाणं. एका विशिष्ट वेळाने जीभ दुखून येणार, आपली तोंड दुखून येईल, पण भट्टोबासांनी स्वामींची आज्ञा आहे आणि ईश्वराच्या आज्ञेचं पालन करण्याची आवड आहे, आणि म्हणून काय झालं, आपल्याला फक्त खीर संपलेली दिसलेली आहे, परंतु नुसतीच खीर नाही संपली तर त्यांचे अनेक असे प्रकारचे काही श्वाना संबंधित काही जन्म असतील तेही संपलेले आहेत. त्यांचाही कर्मनाश त्याच्यामध्ये झालेला आहे. कशामुळे? आवडी आहे. सांडवाच्या लीळेत आवडी आहे, बाकीचे नंतर आलेले आहेत, परंतु तरी सुद्धा भट्टोबासांची आवडी आगळी आहे. बाकीचे मदत करतायत पण त्यांची आवडी कमी आहे त्याच्यामध्ये. ते म्हणतात आम्ही काय खाली उतरणार नाही, आम्ही दगड पाहिजे एवढे आणून देऊ. म्हणजे आवड कमी आहे. भट्टोबासांची आवड जास्त आहे. आवड कमी जास्त मध्ये फरक आहे, आणि म्हणून लगेच लक्षात येत असतं. अधिकरणं एकदम चाणाक्ष असतात. लगेच त्यांच्या लक्षात येतं की तुमची बैठक कशी आहे, तुमचा अधिकार कसा आहे, तुमची योग्यता कशी आहे. हे लगेच ईश्वराच्या साधकांना, अधिष्ठित जे अधिकरण आहेत त्यांना कळतं, परमेश्वराला तर कळणारच आहे. म्हणून स्वामी सांगतात, परी धर्माची चाड नाही, यांना धर्माची आवड नाही बरं का. मग गोसावी आदंडीनाथाची गोष्टी सांगितली, ती कथा सांगितली, आणि मग स्वामी म्हणतात, तैसे की वचिष्ठ देव हो प्राकृता, मनुष्याच्या ठाई जरी ये तुले सामर्थ्य. हे सामान्य जो व्यक्ती, आदंडीनाथ जो आहे तो सामान्य व्यक्ती आहे. तिने साधना करून त्या आगम साधन जे आचरलं, आणि त्याच्यामुळे भैरवांचा जो आगम साधनाचं जे सामर्थ्य आहे ते त्याच्या अंगी बांधल्या गेलं,
आणि त्याच्यामुळे जर का एक सामान्य व्यक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आल्यानंतर त्याच्यामुळे जर का सहाय्य होत आहे, तर काही येतुल्याही पुरते, काही येतुल्याही पुरते नाही. आमच्याकडे तेवढं सुद्धा नाही का सामर्थ्य? आपल्याला ना हे लक्षातच येत नाही की आपण चैतन्यापर, मी त्या दिवशी विचार केला, स्वामींनी चैतन्यापर परमेश्वर असं का सांगितलं? देवाला आपल्याला ते दाखवून देतं शब्दातनं की आम्ही कोण आहोत, चैतन्यापर, चैतन्याहून सुद्धा आम्ही श्रेष्ठ आहोत. असं स्वतःचं श्रेष्ठत्व देवाला का सांगावं लागलं? की ते सांगितल्याशिवाय आपल्याला पटणार नाही, सांगितल्याशिवाय आपल्याला उमजणार नाही, उमटणार नाही. सेवेच्या बाबतीत असताना कधी कधी आपल्याला सांगितल्याशिवाय ती सेवा कळतच नाही. मुळामध्ये म्हणजे सेवा कशी आहे, सांगण्याच्या आधीच ती कळाली पाहिजे, आपल्या लक्षात आली पाहिजे. जे अधिकरणांच्या सोबत असतात ना, जे त्यांना ते अधिकरणांनी बोलायची काही गरज नसते, ते बरोबर त्या वेळेला त्यांना लक्षात येतं आता काय अपेक्षित असेल, यांना अधिकरण आलेत, काय अपेक्षित आहे, लगेच तत्पर असतात ते त्या बाबतीमध्ये. तशा पद्धतीने आचार्य भट्टोबास आहेत, माहिमभट्ट आहेत श्रीप्रभूंच्या सन्निधानी, किंवा आबाईसा आहेत श्रीप्रभूंच्या सन्निधानी, ह्यांना कळतं लगेच काय अपेक्षित आहे त्यांना. अशा पद्धतीने इथे स्वामी म्हणतात की तेवढ्यापुरतंही सामर्थ्य आमच्याकडे नाही का? आपला विषय सुरू आहे की आपण देवाला जीव करू नका, जीवासारखं समजू नका. आपल्या संपर्कातले जीव जे असतात त्यांना आपण काहीतरी पैसे देणार असू किंवा काहीतरी त्यांचा लाभ करून देणार असू तर ते आपल्या उपयोगी येतील, तसं देवाला समजू नका. आपल्यामुळे देवाचा काही लाभ होत नसतो, देवाचमुळे आपला लाभ होतो. देवाचा लाभ जीव देवता प्रपंचामुळे देवाचा एवढूचा सुद्धा लाभ होत नसतो बरं का. देवाला आपण काहीच देऊ शकत नाही, सगळं देवाकडेच आहे. जेवढं काय आपण देवाला देणार आहोत ते सगळं देवानीच तयार करून ठेवलेलं आहे. म्हणून देवाला त्या गोष्टीचं नवल दाखवू नका. देवाला जर का काही मिळत नसेल तर तो जीव मिळत नाही, है ना. आपण देवाला सगळं देऊ बघतो पण आपला जीव देऊ शकत नाही आपण, आणि देवाकडे तेच नाही आहे, है ना. देवाचं ते स्वरूप जे आहे ते रिकामं आहे आणि तम स्वरूप भरलेलं आहे. देवाचा आता उपक्रम काय आहे, तमस्वरूप रिकामं करायचं आहे, ईश्वर स्वरूप जे स्वस्वरूप ते भरायचं आहे, त्याच्यामध्ये जीव आणायचे आहेत. बाकी देवाला काही नको. आणि जागा सुद्धा आपल्याला देव देणार, म्हणजे स्वरूपी पावन सुद्धा करणार, आणि खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा देवाकडे, म्हणजे आनंद सुद्धा तिथे देणार, म्हणजे तिथे सगळं देवच देणार. इथे पण सगळं देवच देऊन राहिले आहेत. तमात असताना सुद्धा देवानीच देण्याची प्रवृत्ती देवालाच निर्माण झाली, आणि आपण एकदा प्राप्तीला गेल्यानंतर सुद्धा देवच देणार आहेत आपल्याला. आपण देवाला काही देऊ शकत नाही, मात्र हा जन्म जीवित परमेश्वराशी द्यावे एवढं मात्र वचन स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे, तेवढं आपल्याला द्यायला सांगितलेलं आहे. आणि स्वामी सांगतात जर का त्या जीवाकडे सामर्थ्य आहे तर देवाकडे नसणार का? त्या देवाकडे त्या विश्वासाने आपण गेलो पाहिजे की आपले देव आहेत ना, तर आपल्याला काही होणार नाही. फक्त विधीमध्ये असले पाहिजे बघा, सोक्तीचे, शास्त्रोक्तीचे, लोकोक्तीचे विधी नकोत, तिथे ईश्वरोक्तीचेच विधी असले पाहिजेत. तर मात्र तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. जगले तरी जगले आणि मेले तरी सुद्धा जगलेच आपण. उलट सरलो तर ईश्वर कार्य करताना सरलो, नाथोबास जर का वाहून गेले असते, सरले असते, काय झालं असतं? तुम्हाला आम्हाला दुःख झालं असतं ती लीळा वाचताना. परंतु आचार्य भट्टोबास म्हणतात, नाथोचे जेत देह गेले तिथे माझं अंतरून टाका. बघा, नाथोबास सरतायत, हे नाथोबासांसाठी वैयक्तिक चांगलं आहे. आपल्यासाठी दुःखद घटना असेल, पण मात्र ते ईश्वराच्या भेटीला चाललेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ही चाड जी आहे, परत धर्माची चाड नाही, परंतु रामाईसांमध्ये धर्माची चाड नाही. मग गोसावी त्यासी राहो नेदितीची, स्वामींनी काही त्यांना राहू दिलं नाही. कारण की जर का दोष असतील तर मग राहता कामा नये. उगाच काय होईल की आपण सुद्धा मार्गात जाऊ आणि अनेकांचे दोष घेऊन येऊ नको. त्याच्यापेक्षा एखादा गुण नाही घडला तरी चालेल, पण एखादा दोष नको यायला. असा
या लीळेतनं एक संदर्भ आपल्याला येतो. परंतु जर का आपल्या बाबतीत जर का असा असेल तर मग आपण घरीच राहावं का? बाबांनी सांगितलं निरोपणात जाऊन कोणाचे दोष घेण्यापेक्षा तर घरी झोप काढलेली बरी. बरंच झालं बाबांनी हे सांगितलं आहे ना. आपण तसंच राहायचं का मग? नाही, आपण आपली आवड चाड वाढवून घ्यायची. आता आवड कशाने वाढेल आणि आपल्यातला दोष कशाने फिटेल? तर तिथेच जावं लागेल, मार्गातच जावं लागेल. आपल्याला मार्गात जाऊन सेवा दास्य करावं लागेल. तेव्हा तुमचा दोषदर्शक स्वभाव बदलेल. गुणदर्शक जो काही स्वभाव आहे तो वाढेल. तो कधी वाढेल? त्याच्यासाठी दोषही घडणार मार्गातच जाऊन आणि गुणही घडणार मार्गातच जाऊन. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जाऊन दोष न करता गुणाकडे अधिक प्रमाणामध्ये लक्ष आपण दिलं पाहिजे. आजचं वचन आहे, धर्माची या चाडा रायाची राणी का नये, वरी पडते आकाश धरी जैल. या संदर्भातली जी काही टीका आहे ती आपण बघूया. राया परता बळिया नाही. आता इथे वचनामध्ये स्वामींनी सांगितलं रायाची राणी, पतीची पत्नी असं काय नाही म्हटलं स्वामींनी. तिथे पती का नाही घेतला? म्हणजे पुरुषच घ्यायचा असेल तर पती नवरा असं घेऊ शकतो, पण राजाच का घेतला तिथे ना? राया परता बळिया नाही. म्हणजे या जगामध्ये राजापेक्षा कोणी श्रेष्ठ पुरुष आहेत का? एखादं राज्य आहे, त्या राज्यामध्ये कितीतरी बलवान पुरुष आहेत, त्या राजाच्या दरबारी वगैरे सगळं आहे, परंतु राजापेक्षा पदाने अधिकाराने कुणी श्रेष्ठ तिथे नाही. राजा श्रेष्ठ आहे. एखादा राजापेक्षा बलवान असेल परंतु तरी सुद्धा श्रेष्ठ कोण आहे? राजाच आहे. आणि राया परता बळिया नाही आणि राणीये परता अभिमान नाही. आणि त्या राजाला जो राणीचा अभिमान आहे ना, तसा अभिमान त्याला इतर कुणाचाही नाही, इतका त्याला त्या राणीचा अभिमान आहे. आणि म्हणून इथे राजा आणि राणी हे दोन व्यक्ती घेतले गेलेले आहेत. राजा सर्वात श्रेष्ठ आणि त्याला तो राणीचा अभिमान आहे. मग राणीच का घेतली ना? राणीचा अभिमान राजाला आहे, जो श्रेष्ठ आहे त्याला आहे. म्हणून इथे राजा आणि राणी दोघही आलेले आहेत. आणि आकाशा परते दुर्धर नाही. मग आता आकाश का घेतलं बरं? वचनी देवाने आकाश का सांगितलं ना? आकाशा एवढं मोठं काहीच नाहीये या जगामध्ये. आपल्या दृश्य सृष्टीमधलं या आकाशा एवढं मोठं काहीच नाही. आणि एवढं मोठं विघ्न जर येत असेल तर मला आधी हे वचन कळतंय की आकाश, आता पण मी तुम्हाला सांगितलं की आकाशा एवढं मोठं जरी काही डोक्यात पडत असेल, पण आकाश कसं काय पडेल बरं? मग आत्ता मला ते कळलं की ढगफुटी होते की नाही. ढगफुटी म्हणजे काय आहे? आकाश पडणंच आहे ते. आणि ढगफुटी म्हणजे असं आहे की ज्या विभागात ती पडते तिथलं सगळं घेऊन जाते ते. लक्षात घ्या, आपल्याला एरवी असं आकाश पडताना वगैरे काही दिसणार नाही. हां, तर ते जे काय आहे ते म्हणजे आकाश पडण्यासारखंच आहे. आणि याच्यातनं अजून एक अर्थ आपल्याला घ्यायचा आहे की मोठ्यातलं मोठं संकट काही असेल ते जरी तुमच्या संपर्कात आलं किंवा तुम्ही त्या संकटाच्या संपर्कात गेले तरीही तुम्हाला काही होणार नाही. परमेश्वराचं साह्य त्या ठिकाणी आहे. दिसतात का परमेश्वर? परमेश्वर दिसत नाही, परंतु परमेश्वराला मात्र आपण दिसलो पाहिजे. आपल्याला जसे देव दिसत नाहीत ना, पण तसंच देवाला पण आपण दिसत नाही. कळलं तुम्हाला? देवाला आपण कधी दिसू? देवाला तेव्हाच दिसू जेव्हा आपण विधी आचरण करू, नामस्मरण करत असू, सेवादास्यामध्ये असू, चर्चा करत असू, ज्ञान धर्मचर्चा करत असू, त्याच वेळेला देवाला आपण दिसणार आहोत बरं का. एरवी दिसणार नाही. तुम्ही आता एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला एकदम साधू कसे काय लक्षात येतात? आपले साधू आहेत बरं का ते. कसे काय दिसतात? कारण त्यांनी तो विधी आचरत आहेत. ते वस्त्र त्यांनी धारण केलेलं आहे. लगेच तिकडे लक्ष केंद्रित होतं, लगेच आहे ना. एखादं सफेद झेंडा दिसला, आपण चाललेलं, लगेच दिसतो की नाही आपल्याला? म्हणजे त्या ठिकाणी तो विधी सुरुवात आहे, त्या विधीचा अवलंब झालेला आहे. मग ती गोष्ट लगेच नजरेस येते आपल्या.
तसं देवाला आपण का नाही दिसत? कारण आपण विधी करत नाही. त्याच्यामुळे देवाच्या त्या कृपादृष्टीच्या त्या प्रभावा म्हणजे ते जे काही सर्कल आहे त्याच्यामध्ये आपण येतच नाही, दिसतच नाही देवाला. देवाला आपण कधी दिसू? आता अजून वाक्य बदलून सांगेन, मग तुम्हाला कळेल की देव कधी बघतील आपल्याकडे. एरवी बघतील का? नाही. एवढे लोक येतात जातात, परंतु तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे कधी बघाल? जेव्हा तुमच्या नावाने कोणतरी हाक मारतं, तुम्ही अंदाज घेता कुठून आवाज आला आणि त्या दिशेला तुम्ही बघता. कधी बघता? जेव्हा तुमचं नाव घेतलं जातं त्याच्याकडनं, तेव्हाच तुम्ही तिकडे बघता. तशा पद्धतीने देवाचं नाव आपल्याकडनं घेतलं जाईल किंवा देवाचा विधी आपल्याकडनं केल्या जाईल, तेव्हाच परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे जाणार आहे. ते म्हणतात ना, तेवेळी मज निद्रा येते अविद्येची झडपणी, स्वामींची दृष्टी जाय फिरून. पश्चात प्रहरी सकळ जीवांचं चिंतन करतात, परंतु सकळ म्हणजे सकळ आलेच त्याच्यामध्ये, परंतु स्मरण करणाऱ्या जीवांचं विशेष कृपादृष्टीने अवलोकन केल्या जातं बरं का. खूप मुलं जरी असतील तरी आई आपल्या मुलाकडे विशेष दृष्टीने बघत असते बरं का, कारण की तो आपला आहे, तो येथीचा आहे. तसं परमेश्वराचे आपण आपले येथीचे असू तेव्हा परमेश्वर कृपादृष्टीने प्रसन्नतेने आपल्याकडे बघणार आहेत. आणि म्हणून इथे आकाशा एवढं दुर्धर नाही, परंतु त्यामध्ये देखील आपण जर का स्मरण करत असू, आपण पाण्यात वाहून जाऊ परंतु वाहून जाणार नाही, है ना. नाथोबास वाहून गेले, पण वाहून गेले का? नाही. एका विशिष्ट वेळेला ते साह्य झालेलं आहे. संकट येणार, नाही येणार अशातला भाग नाही की तुम्ही निघालात आणि तुमच्या भोवतीच पाऊस पडत नाही, असं नाही होणार. परंतु तुम्हाला त्या जे काही ऋतुकाळाचं संकट असेल, सृष्टी व्यवस्थेचं जे संकट असेल, त्याच्यात तुमचं नुकसान नाही होणार. बाकीच्यांचं कदाचित होईल, परंतु तुमचं नुकसान मात्र होणार नाही, कारण की तुमच्या मुखामध्ये स्वामींचं नाव आहे, है ना. मागच्या एका टप्प्यामध्ये तुम्हाला किंवा आपण आजारी पडलो की आपण म्हणतो की नाही, मी आमकं औषध घेतलंय, मी गरम पाणी पितो, मला आता काही होणार नाही, है ना. म्हणजे आपल्याला त्या गरम पाण्यावर इतका विश्वास आहे, पेक्षा काही पटीने विश्वास आपल्या ईश्वरावर असला पाहिजे. आणि इथे म्हणून आकाश सांगितलेलं आहे, ते जरी आदंडीचा ठाई देखिले तरी येत काही म्हणावे असे. म्हणजे ईश्वराचं साह्य होतं हे कसं मान्य करायचं ना. आदंडीच्या संपर्कामुळे जर का त्या राणीला साह्य होतंय, एका जीवामुळे दुसऱ्या जीवाला साह्य जर का होत आहे, तर मग परमेश्वराचं काही म्हणावे असे, देवाचं काही वेगळं सांगावं लागेल का आपल्याला? काही सांगायची गरज नाही. आणि म्हणून पुढे सांगतात की धर्म म्हणजे अनुसरती जो चाड करी. आता इथे सांगितलं वचनामध्ये धर्माची या चाडा, तर धर्माची चाड म्हणजे नेमकं काय बरं? म्हणजे या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे, धर्म म्हणजे अनुसरती जो चाड करी, म्हणजे ईश्वराचं म्हणितले करण्याविषयी ज्याची आवड आहे. मग ती आवड कुठून निर्माण होते? वासनिक दशेपासून निर्माण होते. त्याला सुद्धा साह्य आहे. मग काल परवाच्या ह्याच्यामध्ये पण मी सांगितलं, पहिल्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये, की इथून ते अनुसरण आहे. उपदेश ज्याला म्हणतो ना, त्याला आता थोडंसं बदलून घ्या, अपडेट करून घ्या त्याला. तो नुसता उपदेश नाही, ते अनुसरणाची प्रवासाची सुरुवात आपली झालेली आहे. तशा पद्धतीने जे काही धर्माची या चाडा येणारा कोण बरं? फक्त अनुसरलेलाच व्यक्ती आहे का? ना, अनुसरणाच्या इच्छेने येणारा प्रत्येक व्यक्ती, आणि अनुसरलेला तर व्यक्ती येतोच याच्यामध्ये. जसं मला कोणी सांगितलं की हे तुम्ही हे आचार प्रकरण सांगता, अस्थिपरी सांगता, हे काय अनुसरलेले लोक आहेत का? म्हटलं अनुसरलेले नाही, पण अनुसरण घेणारे लोक आहेत हे. म्हणजे स्वामींचं ज्ञान हे फक्त अनुसरलेल्या व्यक्तीसाठीच नाही आहे, तर अनुसरण घेणाऱ्या व्यक्तीसाठी पण आहे की नाही आहे. आपण म्हटलो नाही आमची इच्छाच नाही आहे, परंतु हे शास्त्र असं आहे, कदाचित हे ऐकता ऐकता आपले एखादा दोष जो असेल, अडथळा, तो निघून जाईल आणि एकाएकी वाटेल की अनुसरावं आपण. मला आता साठेवाडीच्या पोथीत एवढे वयस्कर साधू भेटले, ते म्हणाले की आम्ही तुमचं रेकॉर्डिंग रोज ऐकतो आणि तुमचं रेकॉर्डिंग ऐकूनच आम्ही अनुसरणापर्यंत आलो.
आम्ही इथे राहतो, आम्ही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक भेटले वयस्कर, ते म्हणाले आम्ही तुमचं रेकॉर्डिंग ऐकून किंवा आचार ऐकून, आता माझं रेकॉर्डिंग ऐकून हा वाक्य पुसून टाका, आचाराची वचनं ऐकून, याला मी जास्त महत्व देतो. ते म्हणाले की आम्ही आचाराचं वचन ऐकून ऐकून आम्ही अनुसरणाचं जे काही आमच्यामध्ये भीती होती ती निघून गेलेली आहे. एक चांगली व्यक्ती, शिक्षण घेणारी व्यक्ती, ते म्हणाले की मला अनुसरायचं. म्हटलं का बरं, का अनुसरायचं? म्हणजे मी ते आचाराचे जे काही वचनांचं रेकॉर्डिंग ऐकून 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 ती एक मनस्थिती खूप दिवसापासून माझी हळूहळू हळूहळू तयार झालेली आहे. म्हणजे स्वामींच्या वचनामध्ये, ती शब्दांमध्ये, निरूपणामध्ये ती क्षमता आहे की आपली जर का क्षमता नाही तर ती क्षमता तयार करून देण्याची क्षमता त्या वचनामध्ये आहे. ते शब्द अशा प्रकारचे आहेत स्वामींचे की आपल्यामध्ये ती क्षमता निर्माण करून देतात. काही करायला आपण तयार होऊ शकतो. जसे भट नाथोबास स्वामींनी सांगितलं ते करायला तयार होतात. ही शब्दांमधली ताकद आहे. या हंसराजे म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल होतो. ते काही वचन आहे का? या हंसराजे हो, एका दृष्टीने ते वचनच आहे. या हंसराजे हो म्हणजे तुम्ही दोषामध्ये आहात, गुणाकडे या. प्रपंचात आहात, जीवात आहात, देवतेत आहात, ईश्वराकडे या. या हंसराजे हो, एका दोन शब्दांमध्ये हंसराजांमध्ये बदल होतो. तर आपण एवढं ऐकल्यानंतर आपल्यात बदल नाही झाला, अनुसरणाची चाडच नाही निर्माण झाली, तर समजायचं की आपण सगळे रामाईसा आहोत बरं का. तुम्हाला रामाईसा राहायचं आहे का? नाही, तुम्हाला महादाईसा व्हायचा आहे, तुम्हाला बाईसा व्हायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला हे श्रवण करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून धर्म म्हणजे अनुसरती जो चाड करी, म्हणजे जे अनुसरणाची इच्छा धरणारे वगैरे सगळे आहेत त्या सर्वांना हे वचन जे आहे ते लागू होतं. तयाचे भलते सने अवघड ईश्वर चुकविती. जर का त्यांच्याकडे ती चाड असेल, अनुसरण घेतलेल्या व्यक्तीमध्ये, अनुसरण घेणाऱ्या व्यक्तीमध्ये, वासनिक दशेतल्या व्यक्तीमध्ये, उपदेश घेतलेल्या व्यक्तीमध्ये ती जर का चाड असेल ईश्वरापर्यंत पोहोचण्याची, तयाचे भलतेसने अवघड ईश्वर चुकविती. तयाचे भलतेसने म्हणजे काहीही आणि अवघड असेल म्हणजे मोठा अडथळा, तो कशाने नासू शकत नाहीत. शांताबाईसांचे कर्म स्वामी म्हणतात नासणारे नव्हते, परंतु येथूनही ते नासले, जाळीताही जळेना. परंतु स्वामी म्हणतात आम्ही ते येथून नासले, नाहीतर खूप अवघड होतं शांताबाईसांचं. नुसतं त्यांचं लीळेची सुरुवात वाचली की शांताबाईसांना काय दुःख आहे लगेच लक्षात येतं. असं दुःख कुणालाही मिळू नये अशा प्रकारचीच मनस्थिती आपल्यामध्ये असणार आहे. परंतु ते कर्म ईश्वराने नासलेले आहेत हे लक्षात घ्या. भलतेसने अवघड ईश्वर चुकविती. कितीही मोठं संकट असो, आकाशा एवढं मोठं संकट पडताना जर का स्वामी थांबवणार आहेत, तर डोंगरा एवढं संकट जर का तुमच्या रस्त्यामध्ये जर अडथळा बनून उभा असेल, तर ते डोंगर सुद्धा तुमचे कर्माचे, अयोग्यतेचे, अनधिकाराचे, खंतीचे कोण नासणार आहेत? परमेश्वरच नासणार आहेत. आणि तयाचे भलतेसने अवघड ईश्वर चुकविती. आडल्याचे सहाय्य करीती. अथवा अजून काय करतात बरं ना? अनुसरणाविषयी सहाय्य करतात का? ज्ञान, अन्न, वस्त्र याच्याविषयी सहाय्य करतात का? ना आडल्याचे सहाय्य करीती म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे तो काही बाबतीमध्ये जर का अडकलेला असेल, म्हणजे अनुसरण घ्यायचं आहे पण अनुसरणाच्या संदर्भात काही अडथळा त्यांनी जर का जोडला असेल, किंवा एखादा त्याग करायचा आहे पण त्या त्यागामध्ये काही अडथळा त्यांनी जोडलेला असेल, तर तो सुद्धा परमेश्वर ते नासवितात. स्फुरविती तर नुसतंच सहाय्य करतात का? ना, त्याला स्फुरवतात. हे सुद्धा एक प्रकारचं सहाय्यच आहे. नुसतंच प्राप्त करून देणं हे सहाय्य नाही आहे, तर काही गोष्टी स्फुरवून देणं. जसं स्वामींनी सांगितलं त्यांना लाडू तुम्ही स्वतः बनवायचे, स्फुरवून कोणी दिलं लाडू बनवा म्हणून? स्वामींनी स्फुरवून दिलं सगळं. बाईसांची मदत घेऊ शकता हेही स्वामींनी स्फुरवलं, परंतु मात्र एक बोट सुद्धा कुणाची मदत घ्यायची नाही. म्हणजे इथे फक्त स्फुरवणे आहे. स्वामी स्वतः
प्रत्यक्ष शारीरे मदत करणार नाही, तिथे स्वतःचं कार्य स्वतःलाच करायचं आहे. तशा पद्धतीने सांडव्याच्या लीळेत स्वामींनी फक्त स्फुरवून दिलेलं आहे, सहाय्य पण केले, पण स्पर्श मात्र देवाने केलेला, म्हणजे स्वतः स्वामी तिथे उतरलेले नाहीत, लांबूनच ते सगळं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे स्फुरविती म्हणजे एखादा जो महत्वपूर्ण जो काही विधी आहे तो परमेश्वर स्फुरवून देतात. संदेही पडवणे दिती म्हणजे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह शंका तुमच्यामध्ये राहू देत नाही, निरसंशय तुम्हाला करून टाकतात. कुठला संशय आपल्या मनामध्ये राहता कामा नये. आम्ही म्हटले की 2 वचनं पाठ करा, त्यामुळे होतील का आमचे पाठ? संदेह निर्माण झाला. बरं झाले पाठ, अहो तुमचे 50 वचनं पाठ झाले, पण राहतील का पाठ आमचे? बरंच संदेह आहे. मला जमेल का? मला पदयात्रेत चालायला जमेल का? मग स्थानबंधनाला जमेल का? मार्गात राहायला जमेल का? मग अभ्यासाला केला आचरण जमेल का? एवढे संदेह कशासाठी आहेत? करून बघा, क्रिया करून बघायच्या. तुम्हाला माहिती आहे महिला वर्गांना तुम्हाला सासरी आल्यानंतर कितीतरी गोष्टी कराव्या लागतात, तेवढ्या त्या गोष्टी ज्या आहेत, मग स्वयंपाकाचा भाग असेल, कामकाजाचा भाग असेल, ते करून 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 तुम्हाला काय होतं, त्याच्यामध्ये निपुणता प्राप्त होत असते. आणि मग लोक नाव काढतात की उत्तम पदार्थ बनवलेला आहे, उत्तम कार्य आहे वगैरे वगैरे. परंतु तो सराव सुरू ठेवावा लागतो. तशा पद्धतीने सराव ठेवावा लागतो. नाहीतर आम्ही सुद्धा भरपूर पाठांतर केलं, थोडा जरी अंतर पडलं ना की विसरायला होतं बरं का. हे शास्त्र अशा प्रकारचं आहे, याच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं, मरेपर्यंत विजन करावं लागतं. म्हणजे इत्यादी प्रकारे हे शास्त्र असं परमेश्वर आम्हाला सांगतात. आणि या शास्त्रामुळे आमचे सकळ संदेहाचं निवारण झालं पाहिजे. अर्जुनाच्या शंका पारुकीच्या, मग तेवेळी विश्वरूप प्रगटिले आणि मग सकळ शंका त्यांच्या ज्या आहेत त्या शंकेचं निरसन झालेलं आहे. अर्जुनाचं जर का झालं, भट्टोबासांचं, महिमभट्टांचं, महादाईसांचं झालं, मग आपलं का नाही होत? आपल्यामध्ये संदेह का निर्माण होतात? संदेह राहिले नाही पाहिजेत. आणि ज्या दिवशी तुमच्याकडे संदेह नाही राहणार, समजायचं की आपली ब्रह्मविद्या अभ्यासल्या गेलेली आहे, आचरणयुक्त अभ्यासल्या गेलेली आहे. आणि पुढे सांगतात, अनिष्टी न घलिती म्हणजे परमेश्वर जर का तुम्ही विधीमध्ये असाल, विषय काय या वचनाचा? धर्माची चाड असणे हा विषय सुरू आहे. धर्माची जर का चाड असेल, मग आता तुम्ही इथे काय काय सांगितलं त्यांच्याबद्दल, या निके आहेत. तर तुमच्याकडे निके पण जरी नसेल, धर्माची चाड असेल, तर तुमच्यामध्ये ते आपोआप निके पण येईल. तुम्ही जर का श्रेष्ठ नसाल, जरी उच्च जातीचे नसाल जरी, तरी इथे काही हरकत नाही. इथे काय आहे? इथे धर्माची चाड असली पाहिजे. देवाने जर का देवाकडे जायचं असेल, तर कुठल्या जातीचे तुम्ही असले पाहिजेत, कुठल्या वर्णाचे असले पाहिजे, कुठल्या जिल्ह्यातले असले पाहिजे, हे नाही सांगितलं. तुमच्याकडे धर्माची चाड असली पाहिजे हे आवर्जून सांगितलेलं आहे. मग तुम्ही श्रेष्ठ आहात, संभावनिकी आहात की नाही आहात? परत तो प्रश्न आला, आमच्याकडे पैसे आहेत, आमच्याकडे पैसे नाही आहेत. इथे तोही प्रश्न नाही येत. इथे द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे, उलट द्रव्य असेल तर परमेश्वर पावन होईलच, याची शाश्वती नाही आहे. आणि लीळाचरित्रामध्ये सगळे श्रीमंत, असं मी असं म्हणेल बरं का, एक पहिल्यांदाच महानुभाव पंथात एक वाक्य म्हटलं जाईल की महानुभाव पंथातले सगळ्या श्रीमंत व्यक्ती म्हणजे खेई गोई है ना, सगळ्या श्रीमंत व्यक्ती खेई गोई, त्यांना सुद्धा देवाकडे येताना सगळं तिथेच ठेवावं लागलं. आणि देवाला विचारलं पण त्यांनी, आपल्याला काही लागेल का? सांगतात, हे तर तैसे काही न लगे, आम्हाला ते नाही लागत. किंवा मग त्याच्या खालोखा निळभट्ट भांडारे का नाहीत, सगळं सोडूनच यावं लागलं त्यांना. तिथे ते किती संभावनिक आहेत, किती श्रीमंत आहेत आणि किती गरीब आहेत, याचा हिशोब होत नाही. तो हिशोब आपण करत असतो. आपण महानुभाव पंथात असून सुद्धा आपण गरीब आणि श्रीमंत असा भेद आपण करतो. स्वामी मात्र दूरदूरपर्यंत करत नाही. स्वामींचे जे ज्ञानी आहेत, आचरणनिष्ठ व्यक्ती आहेत, ते सुद्धा असा भेदभाव करत
अर्ध ज्ञान असेल तर मात्र हा भेदभाव सुरू होऊन जात असतो आणि पूर्ण ज्ञान झाल्यानंतर असा भेदभाव पूर्ण निघून जात असतो. माहीम भट्ट व्यक्ती आहेत, ज्ञान झाले, अनुसरण ही झालं, म्हणजे रिद्धपूरच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं ना, तेच अनुसरण झालं त्यांचं. आणि मग त्यांनी त्या व्यक्तीची मडकी पासोडी आहे ती घेतलेली आहे, म्हणजे तिथे वस्त्राचा भेदभाव ठेवला नाही. पुढे गेल्यानंतर रिद्धपूरमध्ये पोहोचल्यानंतर एक शूद्र वर्णाच्या व्यक्तीला विचारलं, श्रीप्रभू कुठे? म्हणजे इथे आहेत. आणि त्या व्यक्तीने श्रीप्रभूंचं ठिकाण सांगितलं म्हणून त्या व्यक्तीला दंडवत घालणारे माहीम भट्ट ही महानुभाव पंथाची ओळख. आयते श्रेष्ठे सांभावनिके वगैरे हे पद व्यवहारात चालतात, इथं चालत नाहीत. तुम्ही जर का म्हटलं आम्ही खूप जुने उपदेशी आहोत, तुमचं नाम पाठांतर आहे का? तुम्हाला कसं तपासलं जातं? नाम पाठांतर आहे का, किती स्मरण करता, किंवा तुमचं किती पाठांतर आहे, तुमच्या बोलण्या चालण्यात शास्त्र किती येतं, यावर तुमची गुणवत्ता जी आहे ती ठरत असते. आम्ही जर का म्हटलो की आम्ही मार्गात राहिलेलो एवढ्या वर्ष, मग ते ह्याचं उत्तर, मग ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, असं तपासलं जातं. त्याच्यात आम्ही जर का उतरलो खरे, तर मग आमचं 12 वर्ष 13 वर्ष आमचं लेखी म्हणजे नाव नोंदणी होईल. नाहीतर अभ्यास नसेल आणि आचरण नसेल तर आम्ही किती वर्षाची उपदेशी आणि किती वर्षाचे दीक्षित आहोत याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून स्वामी संदेही पडव न देती अनिष्ट न घलिती, म्हणजे तुम्हाला अनिष्ट घडवू देत नाहीत. हा अनुभव घ्या तुम्ही. तुम्ही एखाद्या वेळेस कोणी जर का विकल्पाचा प्रसाद जरी दिला नकळत तुमच्या, तो तुमच्या खाण्याच्या आधीच तो तुमच्याकडनं खाल्ल्याच जाणार नाही, देव खाऊ देणार नाहीत. किंवा अविद्येजन्य ठिकाणी तुम्ही जेवणार आहात, तुम्हाला माहितीच नाही, त्याच्याविषयी परमेश्वर बरोबर तिथून तुम्हाला बाजूला काढणार. अनिष्ट न गलिती, एक तर तिथं जाऊच देणार नाही. वासनिकासी ही पहिल्या दिवशी जे सांगितलं ना मी, हे फक्त अनुसरलेलंच आहे का? न, हे वासनिकासी ही म्हणजे वासनिकाला सुद्धा परमेश्वर अशा प्रकारचं सहाय्य करतात. एक वचन प्रतिपाळितयासी, म्हणजे नुसतंच वासनिक नाही, वासनिकाच्या पण अलीकडे एखादा व्यक्ती आहे की ज्याला ज्ञान नाही आहे, तो वासनिकासारखा अनुसरणाची त्याच्यामध्ये वासना सुद्धा नाही आहे, तरी देखील एक वचनाचं तो पालन करतो, है ना. एक जण ते होते, त्यांना मी उपदेश दिला, त्यांना सांगितलं स्मरण करायचं, स्मरण सोडायचं नाही कधी. आणि मी त्यांना जेव्हा केव्हा पण बघितलं ना, ते स्मरण सतत चालू आहे. ते म्हणतात की माझ्या गुरूंनी सांगितले स्मरण कधी बंद नाही करायचं. इतकं स्मरण ते करतात, म्हणजे मला ते बघून समाधान वाटतं. म्हणजे मी तर जीव परमेश्वराला किती छान वाटत असेल की एक जीव अखंड संकटाच्या काळातही स्मरण आणि संकट गेल्यानंतर देखील स्मरण. असे लोक कमी भेटतात बरं का. संकट काळी स्मरण करणारे खूप लोक भेटतात, स्मरण करणारे, पण संकट गेल्यानंतर स्मरण करणारे लोक भेटत नाहीत. ते स्मरण बंद होऊन जातं. ते बघतात पुढचं संकट कधी येणार आहे, मग पुढचं संकट जेव्हा येईल तेव्हा परत मग स्मरण सुरू आपलं. तसं नाही, सतत स्मरण असलं पाहिजे. आणि एक वचन प्रतिपाळितयासी, तुम्हाला काहीच ज्ञान नाही आहे, फक्त तुम्हाला नाम दिलं आणि सांगितलं अखंड नाम, 24 तास नाम घ्या, आणि तुम्ही उठता बसता स्मरण करतायत, तुम्हाला देखील सहाय्य होणार. आचार्य भटोबास म्हणतात 5 नाम ज्याच्याकडे आहेत तो व्यक्ती वाया जाणार नाही. 5 नाम म्हणजे तुम्हाला, आम्हाला सगळ्यांकडे 5 नामं आहेत, पण 5ही नामाचं आपल्याला चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण करता आलं पाहिजे, बस. बाकी तुमच्याकडे भरपूर ज्ञान असण्याची काही गरज नाही, खूप काही अजून धडपड करण्याची गरज नाही, खूप काही ऐकण्याची पण गरज नाही. महत्वाचं जे काय आहे ते ऐका आणि ते आचरणामध्ये आणा. लक्षात घ्या. आता उदाहरण मी तुम्हाला देतो असं की उदाहरण दिलं की पटकन कळेल. आपल्या ताटामध्ये जेव्हा भजी वाढतात ती कशी वाढतात, थंड की गरम? कशी वाढली पाहिजे, थंड की गरम? लक्षात ठेवा बरं काय. आता ते वाढलेलं जे काय आहे, गरम गरम कुठलाही पदार्थ असो, तो कधी खायचा? तो तेव्हाच आपण लगेच तो ग्रहण करायचा. चहा दिला तो कसा प्यायचा?
जेव्हा गरम आहे, वाफ निघते ना, तेव्हाच तो घेतला गेला पाहिजे. का सगळे चहा गोळा करायचे नंतर प्यायचं? असं नाही की मला चहा देऊन द्या, मी घरी जाऊन पिएल. तसं वचन आहेत. वचन असेच आहेत, ते जेव्हा भेटले लगेच त्या क्षणाला आचरण तुमचं सुरू झालं पाहिजे. लगेच, त्याला कालावधी लागता कामा नये. जे वचन मिळालं तुम्हाला वचन कळालं, राग द्वेष काम क्रोध मद मत्सर, माझं तर म्हणणं आहे की सगळे वचन एका बाजूला ठेवून द्या. एकच वचन हे पालन करा, राग द्वेष काम क्रोध मद मत्सर यांचा त्याग. एवढं एकदा तुम्ही केलं ना, तर बाकीच्या वचनांचं आचरण आपोआप सुरू होऊन जाणार. तुम्हाला आपोआप सुरू होतं. म्हणजे आपल्याला वाटतं की बाकीचे, पण सर्वात आधी दोषाची निरसनता केल्याशिवाय गुणाची सुरुवात तिथे होऊ शकत नाही. आणि राग द्वेषामध्ये आपला भरपूर वेळ चाललेला आहे. अनेकांविषयी राग द्वेष मद मत्सर, त्याच्यामध्ये देव आठवण्याचा विधी होत नाही. केला तरी तो तशा प्रकारची गुणवत्ता त्याला प्राप्त होत नाही. म्हणून ह्या दोषांचं निरसन पहिले करा आणि मग गुण. मी जे नेहमी उदाहरण देतो, आधी ताटामध्ये पंचपक्वान्न वाढण्याच्या आधी ताट जे आहे ते आधी धुवून घ्या आणि पुसून घ्या, स्वच्छ करा. आता मग त्याच्यात जे तुम्ही वाढाल ना, त्याची चव अजून वाढेल. नाही तर ताटात जेवणही वाढलं, धुळही आहे, जेवणारा जेवेल का? बरोबर नाही जेवू शकणार. तुम्ही ताटात वाढलं आणि त्याच्यात मुंग्या फिरतायत तर नाही चालणार. दोष काढून घ्या, मग गुण जास्त उपयोगी तुम्हाला पडणार आहे. एक वचन प्रतिपाळी तयासी परमेश्वर साह्य करतात. प्रसाद नमस्करी तयासी. प्रसाद नमस्करी म्हणजे इथे इंद्रभटांचं उदाहरण देतात. बंदामध्ये सांगितलंय की त्यांना स्वामींनी वस्त्र दिलेलं आहे, वंदन करायला सांगितलेलं, म्हणजे दर्शनीय आहेत ते, काही ज्ञानीय वगैरे असं काही नाही. परंतु नुसतं दर्शनीय जरी व्यक्ती असतील, नुसतंच वंदन करायला आलेले आहेत, पाया पडायला आलेले आहेत, त्यांना सुद्धा परमेश्वराचं सहाय्य. पण त्याच्यामध्ये काय आहे ते आपण बघूया की आशक्ता लागी काढा अनुजाता ब्राह्मण्य धरू नये. मग परमेश्वर सहाय्य करतील याचीच वाट बघायची का? ना. त्यावेळेला एखाद्या वेळेस आशक्ता लागी काढा आणायला जर का आपण गेलो, म्हणजे आवश्यक गोष्ट आहे ही, कोणी देणार आहे का? भिक्षेमध्ये कोणी काढा वाढणार आहे का? की आता सगळं सर्दी आहे, त्या अद्रकचा काढा आम्ही वाढतोय, असं होईल का? नाही. मग ते तुम्हाला काही गोष्टी स्वतःहून मागाव्या लागतील. प्रत्येक ठिकाणी परमेश्वरावर अवलंबून राहायचं नाही. जसं मला आहे, मला साह्याचा अनुभव येतो, आता मला असं वाटतं की देवानी नाही साह्य केलं तरी चालेल. म्हणजे आता लाज वाटायला लागली की आपण किती साह्य देवाकडनं घेत राहायचं. आणि देव सुद्धा आपल्या कुठल्या विधीचं साह्य करतोय. म्हणजे आपण मागे असे कुठले विधी केलेत की आजही त्याचं साह्य सुरूच आहे. आपण तर या जन्मामध्ये पाहिजे तेवढ्या विधी करतही नाहीये, देवाला प्रसन्न करणारे विधी आपले नाही आहेत, तरी सुद्धा देवाचं साह्य होत आहे ना. म्हणजे आता आपल्याला संकोच वाटायला लागला की आपण साह्य नुसतं घेऊनच राहिलोय, देवाला त्या बदल्यात काही देत नाही. परंतु परमेश्वर मात्र साह्य करायचं सोडत नाहीत. परंतु प्रत्येक ठिकाणी देवाचं साह्याची अपेक्षा ठेवू नये. काही ठिकाणी तुम्ही स्वतः सुद्धा प्रयत्न करावा. त्या ठिकाणी काय करायचं, शब्द टाकून तो पदार्थ जो आहे तो पदार्थ मागून घ्यायचा आहे. जेणे कृतनिश्चय केला तयासीही, म्हणजे मौन्य वगैरे धरायचं नाही किंवा बोलकं व्हायचं किंवा मागून घ्यायचं. हे कोणी बरं? जे कोमळ आहेत त्यांनी, नवीन साधनी आहेत त्यांनी का? ना ज्यांनी कृतनिश्चय केलेला असे, म्हणजे ज्यांनी हिंसा करायची नाही. कारण की जेव्हा तुम्हाला एखादं कार्य आम्ही करायला सांगतो ना, हे गरम करून द्या बरं, म्हणजे आम्ही तुम्हाला हिंसा करायला लावतो, त्याला निमित्त आम्ही सुद्धा पण आहोत. किंवा एखादा पदार्थ बनवायला लावतो, त्याच्यामध्ये पण हिंसा आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्यांनी निर्हिंसक व्रत ज्यांनी स्वीकारलंय त्यांनी सुद्धा अशा प्रसंगी मात्र साह्याची वाट बघायची नाही. आपला शब्द टाकून त्यांना तो पदार्थ बनवायला लावायचा. म्हणजे त्यावेळेला उचित ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला करता आल्या पाहिजेत. या सर्वांचं एक मतितार्थ असा आहे की जेवढं काही देवानी सांगितलं असेल, स्फुरविती वगैरे वगैरे, किंवा एक वचन प्रतिपाळी त्याला पण साह्य होतं, किंवा एखादं दर्शनीय त्याला पण साह्य होतं,
पण या सगळ्या मागे जर का आवड नसेल तर मग साह्य होणार नाही. तुम्ही जे वाटतं की नाही मिक्सरमध्ये, त्याच्यामध्ये थोडं तरी पाणी टाकता ना तुम्ही, ते नसेल तर काय होईल, ते कदाचित जळून जाईल. ते तशा पद्धतीने ओलेपणा असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जी चाड म्हणजे आवड आहे, ती आवड असणं ही खूप गरजेची आहे. तुमच्याकडे ज्ञान नसेल एखाद्या वेळेला तरी चालेल, पण आवड मात्र असली पाहिजे. तुमच्याकडे एखाद्या स्मरण करण्याचा तुमची आवड आहे, स्मरण तुम्हाला होत नाही, पण स्मरण करण्याची चाड आहे, तळमळ आहे, तर तुम्हाला साह्य होणार आहे. चाड नसेल आणि बाकी सगळं काही असेल, उपयोग नाही. तुम्ही पंचपक्वान्नांची पंगत दिली पण चाडच नाही आहे ना. सारंग पंडित त्यांना म्हणतात की चला जेवायला भक्तजनांना. ते म्हणतात की आम्हाला काही जेवायचं नाही, आम्ही फक्त देवाचा पूजा अवसर बघायला आलो. ते बोले ठीक आहे, मग माझे नोकर लोक खातील. म्हणजे चाड नाही. उलट त्यांनी म्हटलं पाहिजे की म्हणजे स्वामींसोबत तुम्ही आले, तुम्ही जर का जेवलात तर ते 2 घास जर का खाल्ले तर मला त्याचं योग्यता होईल, म्हणून आपणही काहीतरी घ्या, कमीत कमी तिथे उपस्थित व्हा. अशा प्रकारचं एक चाड असली पाहिजे. ती जर का चाड नसेल, जसं अभयोच्या पुऱ्या आहेत, त्याच्यामध्ये स्वामी जेवून झालेलं आहे. स्वामींचं माझ्यासारखं नाही की आलं चांगलं की खात राहा, असं नाही की कुणी आग्रह केला म्हणून खात राहा. स्वामींची श्रीमंत सुकुमार आरोगणा आहे. एकदा स्वामींनी भोजन केलं आणि एक मोजकं पदार्थ प्रमाणात खाल्ले की झाली, आरोगणा झाली स्वामींची. आणि अभयोंच्या दंडवत घेतलेला आहे, परंतु जेव्हा त्यांना कळालं स्वामींचं भोजन झालं, त्यावेळेला मात्र त्यांनी एवढं दुःख केलं चाड आहे म्हणून. नाही तर ते म्हणाले असं जाऊ दे, मग आता काय, तसंच परत घरी निघून गेले असते किंवा चिडचिड झाली असती वगैरे, सगळं झालं असतं. परंतु चाड एवढी होती की त्या चाडीमुळे देवाला तिकडे परत जेवावं लागलं. भुकेची प्रवृत्ती स्वीकारावी लागली, देवाला बदलून घ्यावं लागलं. जर का तुमच्याकडे चाड असेल तर देवाला स्वतःला बदलून घ्यावं लागतं. आमच्या आऊसांमध्ये चाड नव्हती 6 महिने, स्वामींनी आठवण नाही काढली. पण ज्या वेळेला त्यांच्यामध्ये चाड निर्माण झाली, तेव्हा सकाळचा पूजावसार संपण्यानंतर झाल्यानंतर स्वामी म्हणतात आज कवणीकडे म्हणे, कवणीकडे म्हणे. स्वामी म्हणतात आज नायकाशी सामोरे जायचं आहे, त्यांचं स्वागताला जायचं आहे. म्हणजे इथे चाड असल्याशिवाय देव काही देत नाही. आपल्याला वाटतं आपल्याकडे द्रव्य पाहिजे, आमच्याकडनं हे दान घडलं पाहिजे, ते दान घडलं पाहिजे. सगळे दान करा, दानाविषयी मी काय बोलत नाही. फक्त जेवढेही तुम्ही द्याल, 1 रुपया द्या नंतर 1 लाख रुपये द्या, पण त्याच्यामध्ये चाड असली पाहिजे. 1 लाख रुपये 1 रुपया देताना एकदम हीन भाव नको आणि 1 लाख देताना अहंकारी भाव नको. दोन्ही टोकाला आमची ती आवड, ती चाड जर का उत्तम प्रकारची असेल तर तुमची देवधर्माच्या प्रत्येक क्रिया या चांगल्या प्रकारच्या फळाला तुम्हाला प्राप्त करून देतील. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी साह्य प्रकरणातील आचाराचं 103 क्रमांकाचं जे वचन आहे, धर्माची या चाडा रायाची राणी कान एवरी पडते आकाश धरी दे, या वचनावर श्रवण चिंतन केलेलं आहे. आणि त्यासोबतच या ठिकाणी प्रकरण वशाची उत्तरार्ध 310 क्रमांकाची लीळा आपण श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो.